पहिल्या श्रावणी सोमवार निमित्तानं भीमाशंकरमध्ये देखील तोबा गर्दी आहे। शिवलिंगावर दुग्धाभिषेक करून मंदिर भाविकांकरता खुलं करण्यात आलंय। मंदिरात हर हर महादेव हा गजर घुमतोय। वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय। पावन श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे। याच पार्श्वभूमीवर 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जाणाऱ्या प्रभूचरणी नतमस्तक होण्याकरता देशभरातून येणाऱ्या या भाविकांच्या गर्दीत दिवसागणिक वाढ होताना दिसतेय। बारा ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे प्रभू वैद्यनाथ या ठिकाणी जी तयारी आहे ती जय्यत या ठिकाणी करण्यात आल्याचे पाहायला मिळते। हे वैद्यनाथाचे जे मंदिर आहे त्या ठिकाणी मी या ठिकाणी आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येतात आणि विशेष म्हणजे 5वं ज्योतिर्लिंग म्हणून या वैद्यनाथाचं महत्त्व या ठिकाणी आहे आणि या ठिकाणचं जे महत्त्व म्हणजे स्पर्श दर्शनाचं महत्त्व या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय आणि ही वैद्य देवता म्हणून या देवतेकडे पाहिलं जातं आणि 5वे ज्योतिर्लिंग म्हणून या वैद्यनाथाचं महत्त्व या ठिकाणी आहे। श्रावण सोमवारानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून गर्दी करण्यासाठी येतात आणि मोठ्या मनोभावे वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होतात आणि ज्या आपल्या इच्छा असतील, अपेक्षा असतील, आकांक्षा असतील या वैद्यनाथ या ठिकाणी पूर्ण करतो। त्यामुळे या वैद्यनाथाच्या स्पर्श दर्शनाला मात्र या ठिकाणी महत्त्व आहे। त्यामुळे आता वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जी तयारी आहे ती जय्यत या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे। त्यामुळे आता वैद्यनाथाची जी दर्शन मनोभावे आणि मोकळे व्हावे याच्यासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।